चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले। शहरात संमिश्र जनादेश मिळाल्याचं स्पष्ट झालंय। कोणत्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। काँग्रेस सर्वाधिक जागांसह पहिल्या क्रमांकावर असली तरी भाजप देखील सत्तेच्या शर्यतीत तितकाच मजबूत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण 66 जागांचे निकाल जाहीर झाले असून या निकालातून राजकीय ताकदीचं नवं समीकरण समोर आलंय। काँग्रेसनं 27 जागांवर विजय मिळवत महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवलाय। विविध गटांमध्ये काँग्रेस उमेदवारांना मिळालेल्या यशामुळे पक्षाचं संघटनात्मक बळ आणि मतदारांमधील स्वीकारार्हता स्पष्टपणे दिसून येते। सत्ता स्थापनेत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे। भाजपनं 23 जागांवर विजय मिळवत दुसरा क्रमांक पटकावलाय। काही प्रभागांमध्ये भाजपनं सर्व गटांवर वर्चस्व राखत प्रभावी कामगिरी केली आहे। बहुमतापासून थोड्याच जागा दूर असलेला भाजपही सत्ता स्थापनेसाठी आघाडीवर मानला जातोय। ठाकरे गटाला 6 जागांवर यश मिळालंय। काही ठिकाणी सलग विजय मिळवत पक्षानं आपली स्वतंत्र ताकद सिद्ध केली आहे। युतीच्या राजकारणात ठाकरे गट किंगमेकर ठरू शकतो। स्थानीय पक्ष असलेल्या जनविकास सेनेनं 3 जागा जिंकत आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवून दिलंय। सत्ता समीकरणात हा पक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो। वंचित बहुजन आघाडीनं 2 जागांवर विजय मिळवत दलित बहुजन मतदारांमध्ये आपली पकड कायम ठेवली आहे। अपक्ष उमेदवारांनी 2 जागा जिंकत स्थानीय पातळीवर प्रभाव कायम असल्याचं दाखवून दिलंय। तर शिवसेना, शिंदे गट, MIM आणि बहुजन समाज पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे। या निकालांमुळे महानगरपालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्ता स्थापनेसाठी पुढील काही दिवसात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। महापौर पद आणि स्थायी समितीवर कोणाचा ताबा राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।